मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। वरळी शेवडी कनेक्टरमुळे विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येते। आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। पुनर्वसनानंतरच एल्फिस्टन पूल पाडण्याची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येते। आज या ठिकाणी साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेला आहात, काय नेमकं असं कारण आहे की या ठिकाणी साखळी उपोषण करण्याची वेळ इथल्या स्थानिकांना आलेली आहे? आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की शिवडी वरळी उन्नत मार्गाचं काम चालू आहे आणि अटल सेतूला हा कनेक्ट करण्यात येणार आहे। पण मी 2021 पासून सातत्याने MMRDचे अधिकारी असोत, सरकार असो, विधानसभा सभागृह असो, महानगरपालिका आयुक्त असोत, त्यांच्याकडे सातत्याने हे मांडत आलो की इथे जे विस्थापित होणारे जे लोक आहेत यांचं पहिला पुनर्वसन करा। पण झाले काय, दुर्दैवाने हे अधिकारी AC कॅबिनमध्ये बसतात, मग MMRDचे आयुक्त असतील, महानगरपालिका आयुक्त असतील आणि कॅबिनमध्ये रेगोट्या मारून हे सगळं ठरवतात की कुठे काय असावं, कुठून ब्रिज बनावं। खरं म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींना यामध्ये विश्वासात घ्यायला पाहिजे की असा आमचा सेतू बनतो आहे, याच्यामध्ये कोण कोण विस्थापित होणार आहेत, कसं करायला पाहिजे। पण अशी कुठली कल्पना ना स्थानिकांना दिली जात, ना लोकप्रतिनिधींना दिली जात आणि रेगोट्या बसून PC ऑफिसमध्ये मारतात आणि इथल्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात। आणि म्हणून या सरकारचं लक्ष वेधण्याकरता आणि एक शेवटचा इशारा देण्याकरता आज आम्ही इथे बसलेलो आहोत। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।